प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं महाराष्ट्र मीडियाच्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही या चॅनलचे आणखीही सदस्य झाले नसाल तर लवकरात लवकर सन्माननीय सदस्य होण्यासाठी सबस्क्राइब बटनवरती क्लिक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून या चॅनलचे सर्व प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पोहोचतील। इयत्ता पहिलीपासून 10वी पर्यंतच्या प्रत्येक मीडियमच्या प्रत्येक विषयाच्या धड्याखालील प्रश्नोत्तरांसाठी आणि प्रत्येक धड्याच्या एक्सप्लेनेशनसाठी हे चॅनल तुम्हाला वारंवार व्हिडिओज पोहोचवत राहणार आहे। आजचं व्हिडिओ सेशन स्टार्ट करूया। महाराष्ट्र स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियमच्या बालभारती सुलभ भारती मराठीच्या पुस्तकातील तिसरा धडा, ज्याचं नाव आहे माझ्या अंगणात। प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया। पहिला, खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यांत उत्तरं लिहा। प्रश्न अ, कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते? ज्याचं उत्तर आहे कवीच्या अंगणात मोती पवळ्याची म्हणजेच धान्याची रास पडते। प्रश्न पुढचा, रानमेवा कुठे उगवला आहे? ज्याचं उत्तर आहे रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे। प्रश्न ई, कवी गुण्या गोविंदानं रानमेवा खायला का सांगत आहे? उत्तर आहे रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्यानं वाढतो, म्हणून कवी गुण्या गोविंदानं रानमेवा खायला सांगत आहे। आपण आता पुढच्या प्रश्नांकडे वळतोय। तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहून घ्यायची असतील वहीत तर व्हिडिओ थांबवून ती उत्तरं तुम्ही लिहून घेऊ शकता आणि उत्तरं पाठ करण्यासाठी, लर्न करण्यासाठी, समजून घेण्यासाठी या व्हिडिओला वारंवार भेट देऊ शकता। प्रश्न ई, कवीच्या अंगणात पाखरे काय येतात? तुमच्या येतात का? ज्याचं उत्तर आहे कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात। प्रश्न पुढचा, प्रश्न दुसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा। प्रश्न अ, गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत, या अर्थाची कुठली ओळ कवितेत आली आहे बरं? गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, ही ओळ या अर्थासाठी आली आहे। पुढे जाऊया। प्रश्न आ, काळ्या भोर मातीतून टपोरे दाणे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते, कुठली ओळ सांगते आपल्याला हे? काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास। त्यानंतर पुढे ई, शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते, त्यासाठी कुठली ओळ आली आहे कवितेत? कविता वाचा व्यवस्थित। जीव दमतो शिनतो घास भरवते माय, ही ओळ त्या अनुषंगानं आलेली आहे। आता आपण पुढे जाऊया प्रश्न ई कडे। रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया, आताच आपण वरती प्रश्नात पाहिलं। यासाठी कवितेत कोणती ओळ आली बरं? रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचं वर्णन थोडक्यात लिहा। आता थोडक्यात लिहितोय आपण, हे उत्तर बघा, समजून घ्या व्यवस्थित। दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या गावाला गेलो होतो, माझे गाव खेडेगाव आहे, गावातली वाट शेतमळ्याच्या मधून जाते, भाताच्या धान्याने शेतमळा भरला होता, पिवळी जर्द अशी भाताची शेतं दिसत होती, त्यावर पाखरे येऊन भाताच्या ओंब्या आपल्या चोचीने काढून खात होती। त्यानंतरचा प्रश्न आहे चर्चा करणे। तुम्हाला चर्चा करायची आहे तुमच्या मित्रांसोबत, घरच्यांसोबत। रानमेवा कशाला म्हणतात यावर चर्चा करा, रानमेव्यावर कोणकोणती फळं येतात त्याच्यावर वर्णन करा, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा। कुटुंबातील व्यक्ती काय म्हणतात? रानमेवा म्हणजे अशी फळं जी रानात येतात, वेगवेगळ्या प्रकारची, आणि ती खाण्यासाठी रानासारखी वेगळी आणखी जागा नाही। पुढचा प्रश्न आहे शब्दांशी खेळूया। कंसात दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे आपल्याला। ओके, तर पहिला आपण आहे काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची काय बरं? मिजास आस की रास? बरोबर, रास। त्यानंतर घरामंदी घरट्यात जशी दुधातली काय बरं? माय साय का जाय? दुधातली साय।
दूर उडून या जाता आसू येती टिंब टिंब. गालावर येती, सारेजण येती की घरट्यात येती? तर आसू गालावर येती. अशा पद्धतीने आपण ही पण प्रश्न पाहिली आहेत. आता पुढचा प्रश्न, समूहदर्शक शब्दांची यादी करा. जी समूह दाखवतात. लाकडाची काय असते बरं? खूप लाकडं एकत्र आली की त्याची मोळी तयार होते. खूप पक्षी एकत्र आले की पक्ष्यांचा थवा. केळी एकत्र आले की त्यांचा आपण थवा म्हणतो का? घड. प्राणी एकत्र आले की म्हणतो आपण कळप. मुलं एकत्र आले की आपण म्हणतो घोळका. आणि द्राक्ष एकत्र आले की आपण म्हणतो घड, द्राक्षांचा घड. लिहून घ्या सर्व, चला पटपट पुढे जाऊया. खालील शब्दांसाठी शेवटी समान असणारे कवितेतील शब्द लिहा, म्हणजेच यमक जुळणारे शब्द लिहा. सांडलं, पडलं, रास, मिजास, माय, साय. सिमिलर वर्ड्स. खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा. खावा हा गावरान शब्द, खाणे शुद्ध. माय गावरान, आई. घरामंदी, घरामध्ये. म्हणजे हे आपण प्रमाण भाषेतील शब्द आता या ठिकाणी लिहिले आहेत. आणि अशा पद्धतीनं आपण हा धडा सुद्धा पूर्ण केलाय. आता महाराष्ट्र मीडिया चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या सर्व प्रश्नोत्तरांसाठी तुमची चिंता अगदी आमच्यावरती सोडून द्या. परत पुन्हा पुन्हा भेटत राहू, त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. शेअर करो, केअर करो. परत भेटू पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. गुड बाय.